स्त्रीच्या मासिक चक्राला मासिक पाळी म्हणतात, पण जेव्हा घरात गणपती स्थापना करतात त्यावेळेस जर का मासिक अडचण आली तर पूजेचं काय या टेन्शनमधून प्रत्येक स्त्री कधी ना कधी जातच असते. आणि बाप्पाची स्थापना झाल्यानंतर जर ही का अडचण आली तर फारच टेन्शन येतं. तर तुम्हाला तुमची तारीख तर माहीतच असेल, तुम्हाला थोडं त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल तर तुम्ही देवघर जिथे तुम्ही गणपती बाप्पाची मांडणी केली आहे तिथेच तुम्ही सर्व म्हणजे उदबत्ती, दिवा लावण्याचं तेल, बाकी तुमचे जे साहित्य आहे ते आणून पहिलेच ठेवायचं आहे. आणि पूजा साहित्याला तुम्ही पाळी आल्यानंतर हात लावायचा नाही. घरात कोणी दिवा लावण्यासारखं असेल तर त्याच्याकडून दिवा लावून आरती करून घ्यायची आहे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवायला सांगायचा आहे. आणि घरात कोणी दिवा लावून आरती करण्यासारखं नसेल तर शेजारचं किंवा ओळखीच्या किंवा भटजी बोलवून किंवा गुरुजी तुम्हाला जी योग्य वाटेल त्या व्यक्तीकडून हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुम्ही लांबूनच आरतीत सहभागी होऊ शकता. मंत्र जाप, स्तोत्र पठणही करू शकता. शेवटी देव तुमच्या भावेचा भुकेला आहे. शुद्ध अंतकरणाने लांबून केलेली प्रार्थनाही तो स्वीकार करतो. तर आपल्या स्त्रीत्वाची ओळख असणाऱ्या मासिक पाळीला सहज स्वीकार करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.